नमस्कार दर्शक श्रोत्यांनो, आपण आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर पाहत आहात एस्केपच्या माध्यमातून दिव्यांग शिष्यवृत्तीचे नियोजन. मंडळी, बऱ्याचदा सामान्य कुटुंबातील विशेषतः दिव्यांग मुलांच्या बाबतीमध्ये शिक्षणासाठी पुरेसं आर्थिक बळ उपलब्ध होत नाही आणि त्यातही जर आईवडील आर्थिक दृष्टीने खचलेले असतील, त्यांचं उत्पन्न कमी असेल तर त्यांना कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता लागते. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या एस्केप कंपनीने हे ओळखून मराठवाड्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि त्याही पलीकडे आता महाराष्ट्रही सीमा घेऊन महाराष्ट्रातील जे दिव्यांग विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये चांगल्या पद्धतीचे गुण घेतील आणि उच्च शिक्षणाचं ज्यांच्याकडं निश्चय पक्का झालेला आहे, खडतर प्रवास करून अभ्यास करून आपल्याला ते यश मिळवायचे त्यांनी ठरवले, त्यासाठी वार्षिक जास्तीत जास्त 75,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि हीच ते दिव्यांगासाठीची उडान शिष्यवृत्ती आहे. या शिष्यवृत्तीचा आजचा हा कार्यक्रम म्हणजेच दिनांक 12 ऑक्टोबर 2025. स्थळ आहे संभाजीनगर आणि संभाजीनगरमधल्या लाईट हाऊसमध्ये. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ज्यांना संभाजीनगरमध्ये आपल्या मुलाखती देऊन शिष्यवृत्तीची मागणी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठीचं हे शिबिर आहे. चला तर मंडळी, आपण या शिबिरात जाऊया. 40% अधिक अपंगत्व असणाऱ्या आणि विविध क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर घडवू शकणाऱ्या परंतु आर्थिक पाठबळ नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या एस्केप शिष्यवृत्तीचं काम नामवंत अशी स्वयंसेवी संस्था ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुदोडा अर्थात GSP करते आहे. GSPच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून हे काम पूर्ण होतं आहे. चला तर आपण प्रत्यक्ष या शिष्यवृत्ती मुलाखतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहूया. सगळ्यांना गुड मॉर्निंग. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आज आपण इथे उडान स्कॉलरशिपसाठी जमलेले आहात. आज उडान स्कॉलरशिपमध्ये आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेव्हा 700पेक्षा जास्त अर्ज आले होते. 700 अर्जातून आपली सॉर्ट आउट झालेले आहेत आपले अर्ज. आणि पहिला मुलाखतचा टप्पा तुम्हाला ऑनलाईन झालेला आहे, टेलिफोनिक. त्यामध्ये आपल्याला सगळी माहिती घेण्यात आलेली आहे. आणि हा प्रत्यक्ष मुलाखतीचा टप्पा आहे. आता तुम्हाला पालकांसोबत इथं बोलवण्यात आलेला आहे. तर थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती जाणून घेणे, तुमचा फॉर्म सगळं तुमचे व्हेरिफिकेशन होईल आणि तुमची मुलाखत होईल. आणि मुलाखतीच्या नंतर तुम्हाला तुमची होम व्हिजिट करण्यात येईल. की तुमचा जो पत्ता दिलेला आहे तो आमच्या प्रतिनिधी येतील आणि होम व्हिजिट होईल आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. उडान स्कॉलरशिपबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे. मी आता BSc परीक्षेमध्ये संभाजीनगर इथे आहे. मला आता 10वी 76% होते. आता मला ही शिष्यवृत्ती MPSCची तयारी करण्यासाठी लागते. ही शिष्यवृत्ती जर नाही मिळाली तर तुझं यश तुला मिळेल का? तू यशस्वी होशील का? नाही मिळाली तर मला चांगली गाणेच भेटणार नाही, क्लास लावता नाही. ओके, थँक्यू. नितीश लहाने, जिल्हा बुलढाणा. मी आत्ता BSc नर्सिंगमध्ये प्रवेश घेतलेला आहे जालना इथे. आणि मला सिकल सेल नावाचा एक आजार आहे. त्यामुळे मला ही शिष्यवृत्ती द्यावी, कारण की माझी जी परिस्थिती ती थोडी हालाकीची आहे. त्यामुळे मला शिक्षणामध्ये मदत होईल. धन्यवाद. नाव काय आपलं? माझं नाव आशिष प्रमोद भिडे सर. बरं, कशात आहे आपलं अपंगत्व? पाय सर. पायात. हो. म्हणजे ऑलरेडी त्याची उंची जास्त नाही का पायाची? म्हणजे पाय ना तिरपे होते सर पहिले, मग त्यांना कट केले, आता नॉर्मल चालतो. गुडघ्याने. शिक्षण किती झाले? आता 12th पास झालं सर. आता फर्स्ट इयरला BSc. किती पर्सेंटेज? 12thमध्ये 72 आणि 10thमध्ये 81. आणि नेमकं गाव कुठलं आहे? धुळे सर. धुळे. हो. घरची परिस्थिती? घरची परिस्थिती म्हणजे पप्पा खडी काम करतात, लेबर, मम्मी पण काम करतात. आणि घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही. शेती आहे? शेती नाही सर. घर बांधलेलं आहे? नाही, पत्र्याचं घर. मग आता तुम्ही काय व्हायचं ठरवलं? मी आता MPSC द्यायची ठरवलं सर ग्रॅज्युएशन नंतर. 12वीचं पर्सेंटेज किती सांगितलं तुम्ही? 72. कव्हरेज होईल? कव्हरेज होईल बघायचं. आता एस्केपकडे उडान शिष्यवृत्तीसाठी अर्ज तुम्ही केला आहे. हो. शिष्यवृत्तीनंतर तुम्हाला काय फायदा होईल असं वाटतं? ॲक्च्युली शिष्यवृत्ती सर म्हणजे शिष्यवृत्ती भेटल्यानंतर मला लॅपटॉप घ्यायचा आहे, कारण की कॉलेज जाणं शक्य होत नाही माझ्यामुळे. तर म्हणजे ऑनलाईन अभ्यास करायला लॅपटॉप वगैरे मिळाला तर चांगलं त्याच्यामुळे.
स्कॉलरशिप मिळाल्यानंतर लॅपटॉप वगैरे घ्यायचं. म्हणजे फक्त एक लॅपटॉप का पुढे MPSC पर्यंत तुम्हाला सहकार्य पाहिजे? हा ना, सरकारच भेटलं तर खूप चांगलं होईल सर, कारण की म्हणजे क्लासेस वगैरे लावणं खूप खर्च होईल. मग त्याच्यामध्ये सपोर्ट जर भेटला तर खूप चांगलं होईल. ओके. इथं जे आले सोबत पप्पा या मध्ये या. बसा. नाव काय तुमचं? प्रमोद उदयसिंग भिडे. काय काम करता? खडी काम करतो, दगड काम. कुठे नेमकं आहे? जुन्नर तालुका जिल्हा धुळे. बरं. खेडगाव आहे. साधारण किती मिळते पगार? मानधन, रोजगार? हप्त्याला भेटते 3,000. आणि कोण काम करतं सोबत तुमच्या? मी एकटाच करतो. बरं. आणि आई हे मुलाची? ते तिन्ही मुलं शिजर झालेले ना, मग त्यांना काम नाही करतात. तिघाची बी पाय असे आहेत का? नाही, बाकीची 2 चांगली. हां, पण बाळणपणात शिजर झालेलं हो, होतं. तिघी शिजर झालेले. तर बरं. कामं करायला अडचण आहे. आणि आमचं काम कसं जड काम आहे, दगड उचलायचं म्हणजे शक्य नाही. त्याच्यात आता ह्याचे पाय कधीपासून होते असे? जन्मापासून होतं, ऑपरेशन केलं नाही असं असे पाय होते त्याचे. हां. त्याचा फोटो पण आहे आधीचा. ऑपरेशन केलं ते एक स्वस्ताला बागलाण तालुक्यात शाळेला होता तो. ते सरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला, मग आम्ही ऑपरेशन केलं मालेगावला. बरं. आता चलताना काही वेदना होतात का? कसं होतं? म्हणजे नॉर्मली जर खडी वगैरे जर एखादा आलं तर टोचतो बा, पण जास्त काही एवढं नाही. ठीक आहे. आता टोटल उंची किती आहे मग? उंची मोजली म्हणजे 3 मीटर आहे मोजली उंची. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला ह्या शिष्यवृत्तीची आवश्यकता आहे? हो सर, कारण की आमचं मग तर खायापुरतं होतं बा, मग मुलाला शिकायला मग पैशाची अडचण. त्याला काय शिकायचं म्हणलं सध्या? आता त्यालाच माहिती आहे त्याला काय करायचं ते. आम्ही एवढं हुशार नाही आहे. बरं. तो शिकतोय, तो त्याच्या पायावर उभा राहील तो त्याच्यात. तुमचं शिक्षण किती झाले? माझी तिसरी. ठीक, चालेल. किती मुलं मुली आहेत तुम्हाला? 2 मुलं 1 मुली. आता हा कितवा आहे? हा मोठा आहे पहिला. 2 नंबर मुली आहे, मग एक लहान मुलगा आहे. तो 3रीला आहे, मुलगी 10वीला आहे. ओके, चला आपण बघूया म्हणजे शिष्यवृत्ती नेमकी काय होते काय नाही. आम्ही शिफारस तर करतो. आता फॉर्म भरू आपण आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचा निरोप मिळणार आहे. आणि राहायचं ठिकाण तुझं? वेसापूर तांडा, तालुका तळेगाव, जिल्हा जळगाव. बरं. तुला काय व्हायचं आहे? मला गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं. काय म्हटलंस? गव्हर्नमेंट ऑफिसर. गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं. ओके. मग सध्या तुझं अपंगत्व किती आणि कशात आहे? माझं हातात, पायात आणि बोलण्यात. बरं. म्हणजे हे सगळं अस्थिव्यंगामध्ये येते का? हां, लोकोमोटर डिसॅबिलिटी 60% आहे. हां, 60%. आता सध्या कुठं ॲडमिशन आहे तुझं? चाळीसगाव. चाळीसगावला. हां. BSc करतोयस का फर्स्ट इयर? हां, BSc फर्स्ट इयर कॉम्प्लीट. MPSC होईल वाटते तुला पुढं चालून? हां, म्हणजे MPSC किंवा UPSC क्रॅक करायची. चालेल. तुला किती लागेल खर्च वर्षाला? आता तो अंदाज काय केलायस का कॉलेजचा? अंदाज म्हणजे टोटल 80 ते लाखपर्यंत, 80,000 ते लाखपर्यंत लागू शकतो. बरं. आई वडील काय करतायत? आईवडील शेती काम. शेती किती आहे? शेती 3 एकर कोल्ड. बरं. आणि आई काय करते मग? घरकाम. हां. घर तर कोणी कमी येत आहे का दुसरं? म्हणजे नाही, पप्पा. ओके. म्हणजे तुला शिष्यवृत्ती मिळाल्यावर काय होईल? शिष्यवृत्ती मिळाल्यावर माझी कॉलेज फी पडली आहे. पप्पांना पण टिकीट आणून नाही. पुढं मला जे लागेल त्यापेक्षा मी बरोबर यूज करू शकतो. व्हेरी गुड. येस. म्हणजे माझी गरज पूर्ण करू शकतो. चला आम्ही प्रयत्न करूयात तुझ्याबद्दल. आता आम्ही तुझा फॉर्म पाहतो आणि नंतर तुझ्या पालकाला बोलवतो. कशाचा पेपर होता? पेपर GMC पुणे. हां.
विशाल जाधव आहे. मी शिरूर येथे राहते. तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, पोस्ट सौना. मी आता सध्या BSc ॲग्री फर्स्ट इयर ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे विवेकानंद ॲग्रिकल्चर कॉलेज हिवराश्रम. आणि मी लोकोमोटर डिस्ट्रिब्युटी आहे. मी ज्यावेळेस 6th स्टँडर्डला होते त्यावेळेस मला DBS हा आजार झालेला होता. त्याच्यामधून मी पॅरालिसिसच्या याच्यामध्ये गेले होते आणि त्याच्यामध्येच मला निमोनिया झाला होता. तर तेव्हापासून मी लोकोमोटर डिस्ट्रिब्युटी आहे. आणि मी आता सध्या BSc MPSCची तयारी करत आहे आणि त्याच्यामधून मला कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक बनायचं आहे. शिष्यवृत्ती मिळाल्यावर तुला काय फायदा होणार आहे? मला शिक्षणासाठी फायदा होणार आहे. त्याच्यामधून मी माझे जे मला MPSCची तयारी करायची आहे त्याच्यामध्ये बुक्स किंवा क्लासेस जे लावायचे तर मला त्याच्यासाठी फायदा होणार आहे. ओके. विषय बारा सांगायचे काही शिष्यवृत्ती पाहिजे आहे, गरज आहे. खूप आनंद झाला. की आईवडिलांना पण खूप आनंद झाला. घरच्यांना खूप चांगलं वाटलं की घरामध्ये पहिल्यांदा पण मी डॉक्टर होते. व्हेरी गुड. एस्केप इंडिया आणि त्यासोबत JSP इंडिया या 2 दिग्गज संस्था, एक पहिली कंपनी आणि दुसरी एक समाजसेवी संस्था, दोन्हीही सातत्यानं समाजातील ज्या घटकाला खऱ्या अर्थानं आर्थिक सहकार्य मिळाले नाही त्यांना मदत करून मदतीचा हात देऊन उन्नत समाजाच्या रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था. दोन्ही संस्थांनी आज या ठिकाणी म्हणजेच संभाजीनगरमध्ये विविध दिव्यांग विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेऊन जे विद्यार्थी साधारणपणे 12वी पास झालेले आहेत, ज्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत, जे डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा विविध कृषी क्षेत्रासहित क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी मदतीचा हात देऊ केलेला आहे. आज आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल आणि जीवनामध्ये सन्मान मिळवून सर्वसामान्य दिव्यांगालाही सव्यांग माणसाबरोबर, अर्थात ज्याला कुठलेही व्यंग नाही अशा व्यक्तींबरोबर सन्मानानं जगता येईल, हा इथला कार्यक्रम. खरं म्हटलं तर एक छोटीशी शिष्यवृत्तीची मुलाखतीचा कार्यक्रम, पण एका दृष्टीनं बघितलं तर समाजातल्या शेवटच्या तळागाळातल्या घटकाला समाजाच्या शिखरावर आणण्याचा उन्नतीचा मार्ग. म्हणजेच एखाद्या देवालयामध्ये जात असताना परमेश्वराची पूजा करणाऱ्या मंडळीच्या मंत्रस्रोत ऐकाव्यात, त्याच पद्धतीनं दिव्यांगाचं स्वतःचं जीवन आणि त्यांनी अपेक्षा धरलेलं स्वप्न आणि त्याकडे चाललेली वाटचाल निश्चितपणे आनंददायी देते, या तत्वातच नाही. चला, आजचा हा एपिसोड या ठिकाणी संपवतो आहोत. धन्यवाद.